तेल टाकते. हे किती पळी तेल? 3 पळी ना. जिरं, जिरं मोहरी टाकले 1 चम्मच. आणि काय हिंग. हे काय मम्मी मिरचीचं पेस्ट आहे ना, फक्त हे मिरची कमी तिखट आहे. 2 चम्मच. मम्मी हे काय हा मिरची काहीतरी ती पोपटीवाली ना, ती काहीतरी तिखट नसते हे म्हणून तुम्ही हे जास्त टाकलंय. हे काय आलं लसणाची पेस्ट 1 चम्मच. हळद, मीठ 1 चम्मच. हे काय कोथिंबर. हे काय बॉईल मटार केलेत ना, अर्धा हे किलो आहे हे वाले. एवढूशे निघाले मटार. हे बटाटे आहेत ना, बॉईल केलेले. हे किती आहेत ग आई बटाटे? 11 बटाटे आहेत, पण ते छोटे छोटे आहेत एकदम. म्हणजे ते मोठे आई 4-5 हे पुरे ना, 6 पुरे मोठे बटाटे. हे कसे छोटे 11 आहेत. आता काय मॅश करते. मिक्स केलंय ना हे 5 मिनिटं काय ती हे घातली ना, 5 मिनिटं ही भाजी काय ती घातली. गव्हाचं पीठ किती आहे? 1च की 2? अच्छा. हे काय दुसरं चपात्या करणार. हे लाटाला काढलंय का पीठ? हे काय मीठ 1 चम्मच. हे काय तेल 2 पळी तेल. हे काय पाणी टाकते. आणि आता हे मळणार ना मम्मी? काय करते मम्मी आता? चपाती लाटते ना. चपातीमध्ये भरायचं. मम्मी ते नुसती पण हे चपाती सोबत ही खाऊ शकतात ना भाजी. आणि सँडविच बिनविच असं काय हे बनवू शकतो ना हे याचं. आता ही भाजी काय करते, 1 चम्मच असं घेते आणि भरणार मध्ये. आता काय हे बंद करणार. ह्याला काय गोळा करणार असं पुरणपोळी सारखं. अच्छा. हे मम्मी काय तू हे स्वतःच तुझं काय आयडिया लावली ना. आणि ते शेवेची पण तू करते ना हे पराठा. चीज सारखं लागतं. ह्याच्यामध्ये शेव पण टाकू शकतो ना आई? बेसन शेव. आता काय हे लाटते. हे मटारच्या हे सीझन मध्येच ते पराठा काय हे बनतो ना. हे मटार, हे पराठा, आलू पराठा थंडीमध्ये. बस मम्मी किती हे करणार आहे मोठं. फाटेल ना ते, भाजी येईल बाहेर. आता काय करते, हे तव्यामध्ये टाकते. तेल घेते का. ठीक आहे, तेल टाकलं का वरनं. हे काय पलटी मारणं मम्मी पटकन. हे तर काय मम्मी ते हे 2 मिनिटात झाली 1 साइड. हे काय 1 मिनिटामध्ये काय हे झालं, म्हणजे 3च मिनिटं मम्मी. हे मम्मी काय ते 2 का 3च मिनिटामध्ये ते होऊन जाते पराठा. हे पराठ्याला खूप मम्मी तू तेल हे यूज करते. ते लागते तेल. आता काय परत हे करते. चपातीला नाही लावत. हे काय पलटलं लगेच. हे मम्मी 2च मिनिटात काय होते मम्मी ना. 1 मिनिटं आणि झालं 2 मिनिटात हे रेडी. 2 मिनिटं हे पुरेसे मम्मी. हे तवा काय तो तापलेलाच आहे ना. 1 मिनिटामध्ये काय होतं. 1 मिनिटं काय ते पलटायचं, मग परत 1 मिनिटं काय ते पलटायचं, मग झालं 2 मिनिटात झालं ना आई आपला पराठा. हे बघ, हे 3 मिनिटामध्ये काय हा झाला पराठा.